Consider now this example that we have seen. या एक्झाम्पल मध्ये हे गिवन एक्झाम्पल आहे, यावरून डायरेक्टली आपण ही स्टेज कशा पद्धतीने मिळू शकतो. डायरेक्ट ही स्टेप. यात दोन टाईपचे फंक्शन्स आधी आयडेंटिफाय होणं आवश्यक आहेत. एक म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि दुसरं म्हणजे पॉलिनॉमियल. म्हणजे जिथे आपण ए रेस टू एक्स किंवा ई रेस टू एक्स त्याला म्हणू शकतो, त्यासाठी रूल वेगळा आणि एक्स रेस टू एन साठी रूल वेगळा. त्यामध्ये लॉगच्या समोर दोन्ही प्रकारचे फंक्शन आहेत. ई रेस टू एक्स म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि ब्रॅकेट रेस टू एन रेस टू 3/2 येतो. हा एक्स रेस टू एन च्या स्वरूपात आहे. हे दोन फंक्शन, हे एक्स स्क्वेअर वगैरे हे नाही. हा पूर्ण ब्रॅकेट तो व्हेरिएबल आहे आणि त्याचा इंडेक्स जो आहे 3/2 तो कॉन्स्टंट आहे. पॉलिनॉमियल साठी रूल वेगळा, एक्सपोनेन्शियल साठी रूल वेगळा. पण तरीही आपण डायरेक्ट ही स्टेप घेऊ शकतो. मग ही स्टेप या टाईपच्या एक्झाम्पल्स मध्ये लिहिताना काय करायचं पहा. पहिल्यांदा ई रेस टू एक्स किंवा तिथे ए रेस टू एक्स पण असू शकतो. याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं होतं. ई रेस टू एक्स असेल किंवा ए रेस टू एक्स असेल किंवा त्यामध्ये ई रेस टू 2x, ई रेस टू 3x अशी ही टर्म असू शकते. ए रेस टू 2x, ए रेस टू 3x अशाही प्रकारची टर्म असू शकते. त्यामध्ये डायरेक्ट ही स्टेप लिहित असताना एक्सपोनेन्शियल फंक्शन साठी काय करायचं, जो कुठला बेस आहे त्याचा लॉग घ्यायचा आणि मल्टिप्लाइड बाय इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह. बेसचा लॉग मल्टिप्लाइड बाय इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह. बेस आहे ई, त्याचा लॉग म्हणजे लॉग ई. लॉग ई ची किंमत काय 1. जितक्या प्रॉपर्टीज आपण डायरेक्ट यूज करू शकतो तितकं बेनिफिशियल राहतं सीईटी साठी. ह्या एवढ्या सगळ्या स्टेप मध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टीज यूज केलेल्या आहेत, जे काही रूल्स वापरलेले आहेत, ते सर्व रूल्स आपल्याला वापरायचे एकदाच आणि एका स्टेप मध्ये हे आन्सर तयार करायचे. मग बेसचा लॉग आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह ही पहिल्या टर्म साठी प्रोसेस. बेसचा लॉग म्हणजे लॉग ई आणि इंडेक्स एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय 1. ही झाली पहिली टर्म तयार. पुढच्या प्रॉब्लेम मध्ये बेसचा लॉग आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह. बेसचा लॉग म्हणजे लॉग ए आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू लॉग ए झाली पहिली टर्म. ओके. त्यानंतर आता पुढचा पार्ट मात्र इम्पॉर्टंट आहे. या दोन्ही टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे ते मल्टिप्लिकेशनच असणार आहे. लॉग एम इंटू एन म्हणजे लॉग एम प्लस लॉग एन असतो, म्हणजे दोघांचा लॉग सेपरेट होणार आहे. म्हणजे याचा लॉग सेपरेट घेतलाय आपण, याचा लॉग सेपरेट घेतलाय, मध्ये प्लसचं चिन्ह आपण घेतलेलं आहे. त्यामुळं पुढचं साइन असेल प्लस. पहिल्या टर्म साठी काय केलं, बेसचा लॉग आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह त्याची व्हॅल्यू आली 1. इथे मल्टिप्लाय म्हणून प्लस, तर डिवाइड असता तर मायनस. लॉग एम अपॉन एन, लॉग एम मायनस लॉग एन असतो. लॉग एम इंटू एन, लॉग एम प्लस लॉग एन. त्यामुळं इथे मल्टिप्लाय असल्यामुळे मध्ये काय घ्यावं लागेल, प्लस साइन. आता या ब्रॅकेट साठी पूर्ण टर्म अशा प्रकारची पहा. एक्स रेस टू एन सारख्या ज्या टर्म्स आहेत, म्हणजे या ब्रॅकेट सारख्या ज्या टर्म्स आहेत, त्यासाठी एक सिंपल प्रोसेस लक्षात ठेवायची. जो कुठला इंडेक्स आहे तो आधी मल्टिप्लाय घ्यायचा. इंडेक्स मल्टिप्लाय. इंडेक्स कोण आहे, तो 3/2 मल्टिप्लाय घेतो. 3/2 मल्टिप्लाय. त्यानंतर प्रत्येक टर्मसाठी त्याचा रेसिप्रोकल मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह. रेसिप्रोकल का, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स
लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 ही टर्म आहे पहा. त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेणार 1/x² प्लस 2 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा म्हणजे थोडक्यात आपण x² प्लस 2 चा रेसिप्रोकलच घेतोय. x² प्लस 2 चा रेसिप्रोकल आणि त्याचाच परत डेरिव्हेटिव्ह 1/x² प्लस 2 आणि x² प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x. त्यानंतर ही टर्म आहे डिनॉमिनेटरला. डिनॉमिनेटरला असल्यामुळे मायनस. डिनॉमिनेटरला आहे म्हणजे डिवाइड आहे म्हणून मध्ये साइन काय घेतलं मायनस. पुन्हा त्याचा रेसिप्रोकल इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह. ही प्रोसेस जास्त ठिकाणी युजफुल आहे. रेसिप्रोकल इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह. x² मायनस 2 चा रेसिप्रोकल 1/x² मायनस 2 इनटू x² मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x आला. तर यात ऑलरेडी हे एक्झाम्पल सॉल्व्ड आहे. जर आपण या प्रॉब्लेम मध्ये y इक्वल टू आहे सपोज log of a raised to x into root of x minus 4 upon 3x minus 4 हा आपला प्रॉब्लेम होता. त्याला आपण log of a raised to x into x minus 4 upon 3x minus 4 raised to 1/2 लिहू शकतो. आणि आता पहा डायरेक्ट स्टेप कशा प्रकारे येईल dy बाय dx इक्वल टू केअरफुली बेसचा लॉग आणि इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह. बेसचा लॉग म्हणजे log a इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 प्लस इंडेक्स आहे 1/2 तो 1/2 ॲज इट इज लिहिला. x मायनस 4 चा रेसिप्रोकल 1/x मायनस 4 आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1. ही टर्म डिनॉमिनेटरला आहे मायनस 1/3x मायनस 4 आणि 3x मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट आपण या स्टेजला येऊ शकतो. इथून पुढे सिम्प्लिफिकेशन्स पॉसिबल आहे. त्यानंतर सपोज होमवर्कला जे सांगितलं होतं असाइनमेंट म्हटलं एक्झाम्पल 84 नंबरचा प्रॉब्लेम आता पहा. y इक्वल टू log of e raised to 3x into x plus 5 upon x minus 2 bracket raised to 7/2. पहा लक्ष द्या आधी केअरफुली. पहिल्यांदा इंडेक्सचा डेरिव्हेटिव्ह आणि बेसचा लॉग ई ची किंमत असणार आहे 1. 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3. इथे मल्टिप्लाय असल्यामुळं 7/2 इंडेक्स 1/x प्लस 5 आणि x प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 1/x मायनस 2 इंटू पुन्हा x मायनस 2 चा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे ही x प्लस 5 ची टर्म न्यूमरेटरला आहे म्हणून त्याचा रेसिप्रोकल इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह 1. x मायनस 2 ची टर्म डिनॉमिनेटरला असल्यामुळं मायनस येईल मायनस x मायनस 2 चा रेसिप्रोकल 1/x मायनस 2 इंटू पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 2 काय येणार 1 येणार. त्या डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह स्टेप्स यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतात. हा एक ग्रुप यामधला जो आहे आता जे होमवर्कला सांगितले एक्झाम्पल्स होते ते या मेथडनी व्हेरीफाय करून पाहिजे. त्यामुळे काय होईल एकतर जे काय आपण सॉल्व्ह केलंय तिथपर्यंतचा पार्ट करेक्ट आहे की नाही ते व्हेरीफाय होईल आणि ही प्रोसेस कम्प्लिटली पार्ट होणं लक्षात राहणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या 2 प्रोसेस आपण पाहणार आहेत. दोन्हीमध्ये नंतर कन्फ्युजन्स होऊ शकतात. त्यामुळे ही प्रोसेस घेताना काय करायचं आहे e raised to 3x e म्हणजेच बेस त्याचा log e ची किंमत 1 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आला. हा जो इंडेक्स आहे तो मल्टिप्लाय घेतला 7/2. न्यूमरेटरची टर्म आहे
त्याचा रेसिप्रोकल 1/x+5 आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह 1च येणार आहे. x -2 डिनॉमिनेटरला आहे म्हणून मायनस, त्याचा रेसिप्रोकल 1/x-2 आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह 1. यात आपण आणखी एक प्रॉब्लेम पाहिला होता, क्वेश्चन नंबर 151 ट्युटोरियल मधला क्वेश्चन नंबर 151. दबा y इक्वल टू log of sin cube x into cos raised to 4x into x² - 1 अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये यात फक्त 3च टर्म होत्या. 3 पेक्षा जास्त टर्म पण असू शकतात, काही टर्म न्यूमरेटरला, काही टर्म डिनॉमिनेटरला, अशा प्रकारच्याही टर्म असू शकतात. बोर्डमध्ये नॉर्मली या लेवलपर्यंत एक्झाम्पल विचारलं जातात. आपण या प्रॉब्लेमसाठी काय केलं, लॉग m इंटू n ची प्रॉपर्टी वापरून प्रत्येकाचा लॉग सेपरेट घेतला, पुन्हा इंडेक्सच्या टर्म त्याला मल्टिप्लाय घेतल्या. आता हाच प्रॉब्लेम आत्ता पहिल्या शॉर्ट मेथडने जर आपण पाहिला तर प्रोसेस केअरफुली इथे लक्षात घ्या. dy/dx इक्वल टू सगळ्या टर्म्स ज्या आहेत मल्टिप्लिकेशन आहेत. मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये प्लस येणार. जर एखादी टर्म डिनॉमिनेटरला असेल तर डिनॉमिनेटरच्या टर्मसाठी मायनस. आता पहा, पहिली टर्म आहे साइन क्यूब एक्स. यात साइनचा इंडेक्स आहे 3, आधी लिहायचा तो इंडेक्स 3. त्यानंतर त्याचा रेसिप्रोकल 1/ आणि त्याचा परत डेरिव्हेटिव्ह म्हणजे इंटू काय केलं आधी, इंडेक्स इंटू रेसिप्रोकल इंटू डेरिव्हेटिव्ह, इंडेक्स इंटू रेसिप्रोकल इंटू डेरिव्हेटिव्ह. ही प्रोसेस लक्षात घ्यायची. पुढे मल्टिप्लाय असल्यामुळे इथे येईल प्लस 4 कॉसचा रेसिप्रोकल 1/ आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. इंडेक्स इंटू रेसिप्रोकल इंटू त्या कॉसचा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा पुढे काय येणार, प्लस इंडेक्स आहे 5 1/x² - 1 आणि x² - 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x. बघा, प्रॉपर्टीज वापरून आपण हा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे, ही स्टेप अशा पद्धतीने येते त्याच्यामध्ये. शेवटी फक्त काय, कॉस अपॉन साईनला कॉट एक्स लिहिता येईल, साइन अपॉन कॉसला मायनस टॅन होईल आणि हा 2x इंटू 5 म्हणजे 10x. लाईकवाईज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मध्ये हे शॉर्टकट्स आहेत, पण जे 2 टाईप असणार आहेत. आता आपण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल्सच्या पार्टमध्ये आहोत. इथे व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल नाहीत. व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट असेल तर रूल वेगळा आहे, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असेल तर रूल वेगळा आहे, तो आपण नंतरच्या सेक्शन मध्ये पाहणार आहेत. पण व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट असेल आणि त्याला लॉग अप्लाय केलेला असेल तर आधी लिहायचा इंडेक्स इंटू ज्याचा इंडेक्स आहे त्याचा रेसिप्रोकल आणि परत मल्टिप्लाइड बाय त्याचा डेरिव्हेटिव्ह. लाईकवाईज या शॉर्ट मेथडचा वापर आपण फक्त सीटी साठी करू शकतो, बोर्ड साठी नाही. बोर्ड साठी या सगळ्या स्टेप, सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये आता सेक्शन आहे आपला व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल्सचा. यात एक प्रॉब्लेम x रेस टू x आपण काल पाहिलेला होता. y इक्वल टू x रेस टू x. व्हेरिएबलचा इंडेक्स जर व्हेरिएबलला असेल तर यासाठी प्रोसेस काय असते, x रेस टू n किंवा a रेस टू x चा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. मग याऐवजी
दोन्ही साईड्सचा लॉग घ्यायचा. यामध्ये लॉगची टर्म नसते, पण आपला ती लॉगची टर्म इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईड्सचा लॉग घेतला. लॉग घेतल्यानंतर लेफ्ट साइड येईल लॉग वाय इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. त्यानंतर लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा जो इंडेक्स आहे तो आपण मल्टिप्लाय घेतो एक्स इंटू लॉग एक्स. डिफरन्शिएट नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेफ्ट साईडला लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू राईट साईडला वापरायचा यू इंटू विचा रूल एक्स ॲज इट इज इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग एक्स ॲज इट इज इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, एक्स दोन्ही कॅन्सल, प्लस लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे डी वाय बाय डी एक्सची, म्हणून तो वाय राईट साईडला ट्रान्सफर केला आणि शेवटी पुन्हा वायची व्हॅल्यू आपण एक्स रेस टू एक्स अशी सबस्टिट्यूट करू शकतो. सिमिलर टू दिस आपण हा एक प्रॉब्लेम पाहिला साइन एक्स रेस टू लॉग एक्स. यातही व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल आहे. दोन्ही साईड्सचा लॉग घेतला. लॉग ऑफ साइन एक्स ब्रॅकेट रेस टू लॉग एक्स. इंडेक्सचा लॉग एक्स जो आहे तो या लॉग एक्सला मल्टिप्लाय होईल आणि डिफरन्शिएट करून यू इंटू व्हीचा रूल राईट साईडला यूज केला. आता यात नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू एक्स रेस टू एक्स. क्वेश्चन नंबर 210 आणि 211 हे दोन क्वेश्चन्स केअरफुली ऑब्झर्व करा. 210 आणि 211 एक्स रेस टू एक्स आणि एक्स रेस टू एक्स दोन्ही एक्झाम्पल्स. त्यामध्ये ब्रॅकेटला इम्पॉर्टन्स आहे. 210 मध्ये एक्स रेस टू एक्स आहे, म्हणजे ब्रॅकेटला जो पार्ट आहे एक्स रेस टू एक्सला इंडेक्सला त्याला ब्रॅकेट दिलेला आहे. इंडेक्सच्या टर्मला ब्रॅकेट दिला आहे एक्स रेस टू एक्सला. आणि 211 मध्ये जो बेस आहे तो बेस कोण आहे एक्स रेस टू एक्स आणि त्या बेसलाच ब्रॅकेट दिलेला आहे. यामध्ये व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल, इथे त्या दोन्ही टर्म्सचं मिनिंग डिफरंट आहे आणि त्यामुळे दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व करण्याची प्रोसेस पण डिफरंट आहे. त्यामधला समजा 210 आहे एक्स रेस टू एक्स. हाच प्रॉब्लेम याही स्वरूपात लिहिला जाऊ शकतो एक्स रेस टू एक्स. यात ब्रॅकेट हा पर्टिक्युलर ग्रुपसाठी आहे, म्हणजे बेस एक्स असेल आणि इंडेक्स एक्स रेस टू एक्स असेल. याचं मिनिंग, याचंही मिनिंग तेच आहे. बेस एक्स असेल, इंडेक्स कोण असेल एक्स रेस टू एक्स असेल. या दोघांचं मिनिंग सेम आहे, पण 211 मध्ये एक्स रेस टू एक्स ब्रॅकेट रेस टू. आता मिनिंग चेंज कसं होतं बा. या 210 एक्झाम्पल साठी बेस कोण आहे एक्स आणि इंडेक्स कोण आहे एक्स रेस टू एक्स. या एक्झाम्पल साठी बेस कोण आहे एक्स, इंडेक्स कोण आहे एक्स रेस टू एक्स. पण या एक्झाम्पल साठी बेस कोण आहे एक्स रेस टू एक्स आणि इंडेक्स कोण आहे एक्स. हा डिफरन्स आहे. त्यामध्ये बेस आहे एक्स, इंडेक्स एक्स रेस टू एक्स या एक्झाम्पल साठी. आणि
या एक्झाम्पल मध्ये बेस आहे x रेस टू x आणि इंडेक्स आहे तो x. त्यामुळं सोल्युशन प्रोसेस थोडी डिफरंट आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा सॉल्व करूया 210 या एक्झाम्पल मध्ये व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलची टर्म आहेच आहे, त्यामुळं लॉग घेणं आवश्यक आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स dy log y equal to log log of x raised to x. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार लॉगच्या समोर जी टर्म आहे त्याचा इंडेक्स आपण मल्टिप्लाय घेत असतो. लॉगच्या समोर आहे x म्हणजे बेस आहे x आणि त्याचा इंडेक्स आहे तो इंडेक्स मल्टिप्लाय येणार, म्हणजेच log y equal to x raised to x into काय आला log x. Now differentiate this with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of log y equal to derivative of x raised to x into log x. यामध्ये लेफ्ट साइडची टर्म log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y into dy बाय log y चा डेरिव्हेटिव्ह 1/y, पण लॉगच्या समोर y आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x, त्यामुळे पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू x into dy बाय dx इक्वल टू राईट साइडला u इंटू वीचा रूल वापरावा लागेल. त्या रूलनुसार x रेस टू x ॲज इट इज into derivative of log x plus log x as it is into derivative of x raised to x equal to x raised to x as it is राहणार आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह येईल लेफ्ट साइड as it is 1/y into dy by dx प्लस सेकंड टर्म साठी log x as it is into derivative of x raised to x. आता यामध्ये सीटी पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर x रेस टू x च्या डेरिव्हेटिव्हचा हा आपण डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तो x रेस टू x into 1 plus log x, बट फ्रॉम कोड पॉइंट ऑफ व्ह्यू आपला तो फॉर्म्युला डायरेक्ट नाही यूज करता येणार, त्याऐवजी यात प्रोसेस कंप्लीट करणं आवश्यक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x ॲज इट इज ठेवायचा आणि याला हे असेल इक्वेशन 1, हे असेल इक्वेशन 2. आता यात डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ही व्हॅल्यू फाइंड करत असताना लेट u इक्वल टू x रेस टू x, म्हणजे जो पहिला प्रॉब्लेम आहे x रेस टू x चा तो प्रॉब्लेम पूर्ण आपल्याला या ठिकाणी सॉल्व करावा लागेल. तर त्याला y हे नोटेशन सुरुवातीला आपण वापरले त्याऐवजी वेगळं नोटेशन u कन्सिडर केलं. लेट u इक्वल टू x रेस टू x टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचा जर लॉग घेतला तर log u इक्वल टू log of x raised to x. Therefore, log u equal to x into log x.
Now differentiate with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of log u equal to derivative of x into log x. Log uचा derivative 1 upon u into du by dx. 1 upon u into du by dx. Right side ला u into विचा rule x into derivative of log x plus log x into derivative of x equal to x into log x चा derivative 1 upon x plus log x into x चा derivative 1. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे du by dx ची. त्यामुळे लेफ्ट साइडला हा जो डिवाइड असणारा u आहे तो आपण राईट साइडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. हा x कॅन्सल होईल म्हणजे du by dx इक्वल टू u इंटू 1 प्लस लॉग x. आता यामध्ये u ची किंमत इक्वेशन u ची किंमत काय x रेस टू x दोन्ही साइडला सबस्टिट्यूट करा म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे काय x रेस टू x इक्वल टू x रेस टू x इंटू 1 प्लस ही व्हॅल्यू ॲक्च्युअल फाइंड करायची x रेस टू x च्या डेरिव्हेटिव्हची आणि ही व्हॅल्यू आता सबस्टिट्यूट करायची आहे इक्वेशन 2 मध्ये. कारण इक्वेशन 2 मध्ये बाकी सर्व डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेले आहेत. फक्त व्हॅल्यू राहिली आहे कोणाची डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x ची. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x काय मिळाला x raised to x into 1 plus log x. Now here from equation 2, therefore from equation 2 1 upon y into dy by dx equal to पहिली term as it is x raised to x into 1 upon x plus log x as it is into x raised to x चा डेरिव्हेटिव्ह आपण काय फाइंड केला आहे x raised to x in bracket 1 plus log x. यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे dy बाय dx ची. y आपण राईट साइडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. लेफ्ट साइडचा जो y डिवाइड तो राईट साइडला मल्टिप्लाय घ्यावा लागेल आणि राईट साइडच्या दोन्ही टर्म मधून x रेस टू x ची टर्म कॉमन घेता येईल म्हणजे y इंटू x रेस टू x इन ब्रॅकेट शिल्लक काय राहील पहिली टर्म आहे 1 अपॉन x प्लस दुसरी टर्म log x इंटू 1 प्लस log x. आणि शेवटी राईट साइडला फक्त y ची व्हॅल्यू पण आपण सबस्टिट्यूट करू शकतो. y ची व्हॅल्यू म्हणजे x रेस टू x रेस टू x. म्हणजे आधी यामध्ये पहिल्या टर्मसाठी दोन्ही साइड्सचा लॉग घेतला u इंटू विचा रूल वापरून डिफरन्शिएट केलं पण त्या डिफरन्शिएशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x ही टर्म याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाही तो फाइंड करण्यासाठी पुन्हा x रेस टू x ला u कन्सिडर केला आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करून dy बाय dx ची व्हॅल्यू मिळून गेली.
त्यानंतर या क्वेश्चनला आणखी एक मेथड पण आहे की ज्यावेळी आपण या स्टेपला येतो, आणखी एकदा जर इथेच आपण लॉग घेतला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, तर लेफ्ट साइडची टर्म येते लॉग ऑफ लॉग वाय. आणखी एकदा लॉग घ्यायचा, लॉग ऑफ लॉग वाय. आणि राईट साइडला लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स इंटू लॉग एक्स. राईट साइडला लॉग एम इंटू एनची प्रॉपर्टी वापरावी लागेल. पुन्हा तो इंडेक्स मल्टिप्लाय येईल आणि मग त्यांचे डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेता येते. पण शेवटी पुन्हा लॉग वायची ही जी व्हॅल्यू आहे एक्स रेज टू एक्स इंटू लॉग एक्स, ती व्हॅल्यू सेपरेट करावी लागणार आहे. कन्व्हिनियंट वे हाच आहे, लॉग घ्यायचा आणि एक्स रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह फक्त फाइंड करायचा. 211 मध्ये y इक्वल टू एक्स रेज टू एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. इथे बेस आहे एक्स रेज टू एक्स आणि इंडेक्स आहे एक्स. आता यामध्ये जर आपण दोन्ही साइड्सचा लॉग घेतला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, तर टर्म येईल log y इक्वल टू log ऑफ एक्स रेज टू एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. आता यामध्ये बेस कोण आहे, एक्स रेज टू एक्स, आणि इंडेक्स एक्स. इंडेक्स फक्त मल्टिप्लाय येतो, म्हणजेच log y इक्वल टू एक्स इंटू लॉग. आता लॉगच्या समोर कोण राहील, लॉगच्या समोर राहील एक्स रेज टू एक्स. आता या ठिकाणी डायरेक्ट डिफरन्शिएशन करण्यापूर्वी पुन्हा जर आपण ही टर्म लॉगची ऑब्झर्व केली, तर यामध्ये बेस आहे एक्स आणि त्याचा इंडेक्स कोण आहे. मग पुन्हा एकदा लॉगच्या प्रॉपर्टीनुसार इंडेक्सला असणारा एक्स हा लॉगला मल्टिप्लाय येऊ शकतो. म्हणजेच हा पहिला एक एक्स इंटू काय आला, आणि म्हणजेच लॉग वाय इक्वल टू येईल एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. त्यात दोन वेळा लॉग घेण्याची गरज नाही, फक्त लॉगची प्रॉपर्टी मात्र दोन वेळा यूज करायची. आणि हे दोन्ही एक्स पहिल्या स्टेपला त्यामध्ये हा एक्स इंडेक्सला आहे, तो लॉगला मल्टिप्लाय येईल. दुसऱ्या स्टेपला पुन्हा हा एक्स इंडेक्सलाच आहे, लॉगच्या प्रॉपर्टीनुसार तोही मल्टिप्लाय येईल. ही एक मेथड. किंवा ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू एन इक्वल टू काय असतो, ए रेज टू एम इंटू. आता यामध्ये लेफ्ट साइडची जी टर्म आहे ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू एन, आणि क्वेश्चन मधली टर्म आहे एक्स रेज टू एक्स ब्रॅकेट रेज टू एक्स. यामध्ये एच्या जागी पण एक्स आहे, एमच्या जागी पण एक्स आहे, एनच्या जागी पण एक्स आहे. पण ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करू शकतो. ही टर्म यासारखीच आहे, फक्त इथे एच्या जागी एक्स आलेला आहे, एमच्या जागी एक्स आणि एनच्या जागी एक्स. यालाच आपण एक्स रेज टू एक्स इंटू एक्स म्हणजे काय लिहू शकतो, आणि तो एक्स स्क्वेअर लॉग घेतल्यानंतर मल्टिप्लाय. आणि आता हे डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट नाव विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण मागच्या एक्झाम्पल मध्ये हे पॉसिबल नव्हतं, कारण इंडेक्सला एक्स रेज टू एक्स होता. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय dx. राईट साइडला एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू विचारानुसार एक्स स्क्वेअर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज
into derivative of x square. आता यामध्ये लेफ्ट साइड 1 upon y into dy by dx as it is equal to right side ला x square into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus log x into x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. या ठिकाणी हा एक x कॅन्सल होईल. यामध्ये x कॉमन घेता येईल राईट साइडहून. x जर कॉमन घेतला पहिल्या ठिकाणी राहील 1 आणि प्लस दुसऱ्या ठिकाणी राहील 2 log x. dy by dx फाइंड करण्यासाठी y राईट साइडला मल्टिप्लाय घेता येईल. y into x into 1 plus 2 log x आणि y ची व्हॅल्यू x raised to x bracket raised to x into x into 1 plus 2 log x. त्यानंतर 208 y equal to root x bracket raised to x. Taking log on both sides, दोन्ही साइड्सचा लॉग घेतला. log y equal to log of root x raised to x. तो x मल्टिप्लाय होईल log of root x राहिला. इथेच आपण डिफरन्शिएशन घेऊ शकतो, पण याऐवजी रूट x ला आपण log of x raised to 1/2 जर लिहिलं तर डिफरन्शिएशनच्या 2-3 स्टेप कमी होतात. रूट x लाच x raised to 1/2 लिहिला. पुन्हा लॉगच्या प्रॉपर्टीनुसार तो 1/2 मल्टिप्लाय येईल, म्हणजेच log y equal to 1/2 into x into log x. And now differentiate with respect to x. Derivative of log y equal to 1/2 constant outside ठेवला. Derivative of x into log x. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx equal to 1/2 in bracket x into log x. You into which are rule? X into derivative of log x plus log x into derivative of x by using u into v rule. 1/2 in bracket x into log x चा डेरिव्हेटिव्ह
1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. वाय लगेच राईट साईडला ट्रान्सफर करा. dy बाय dx इक्वल टू y अपॉन 2 इन ब्रॅकेट हा एक्स कॅन्सल होईल, शिल्लक राहिला 1 प्लस म्हणजेच 1/2 y ची किंमत रूट एक्स रेस टू एक्स इंटू 1 प्लस लॉग एक्स.